नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे शलाका ईश्वरीच्या घरी आलेली असते, पण इथे राकेशने तिला बघितल्यानंतर तो तिला आपल्या रूममध्ये घेऊन येतो आणि तिथेच तिचा जीव घेतो. त्यानंतर शलाकाला राकेशने इथे आता बेड खाली टाकलेलं असतं आणि तो येऊन तिच्याकडे बघत तिथे बसतो आणि तिला म्हणत असतो की शलाका शलाका, काय गरज होती इथे यायची? बघितलंस ना काय झालं? पण तुझ्याबरोबर हेच व्हायला हवं होतं. आता तू माझ्यामध्ये आणि इथे इंदोरी जिलेबीच्यामध्ये येण्याचा प्रयत्न करणार नाहीस. आता पुन्हा एकदा माझ्या आणि इंदोरी जिलेबीमधला एक अडथळा दूर झालेला आहे. आता एक अडथळा दूर झाला म्हणजे मी अजून एक पाऊल तिच्या पुढे गेलेलं आहे. माझ्यामध्ये आणि तिच्यामध्ये आता तिसरं कुणीही येणार नाही. लवकरच आम्ही दोघेजण एकत्र येऊ. पण तू आमच्यामधून दूर झालीस ते बरं झालं, कारण माझ्या आणि तिच्यामध्ये जर कुणी मोठा अडथळा असेल तर तो तूच होतीस, असं राकेश म्हणत असतो. शलाका, उगाच इथे आलीस तू. कशाला आलीस मला शोधत? आता बघ कुणाचा जीव गेला. आता तू इथेच थांब. आता इंदोरी जिलेबीबरोबर मला बाहेर जायचं ना तुला शोधायला, तोपर्यंत इथेच थांब. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्णव आता विचारत असतो. अर्णव म्हणत असतो की एवढं तिची पर्स द्यायला घरपर्यंत गेलो, पण ती घरीच नव्हती. कुठे गेली असेल ती? आणि अर्णव आता ईश्वरीचा विचार करत असतो. त्याच्या लॅपटॉपवरती सुद्धा ईश्वरीचाच फोटो असतो. त्याला आठवत असतं ज्या वेळेला तो ईश्वरीच्या घरी आलेला असतो त्यावेळेला नम्रता ईश्वरीला फोन करून बोलावत असते, पण तिचा फोन लागत नसतो. तेव्हा नम्रता म्हणते कदाचित नेटवर्क इश्यू असेल म्हणून फोन लागत नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणत असतो कदाचित अजून थोडा वेळ थांबलो असतो तर ईश्वरी भेटली असती. मी लगेच यायला नको होतं का? तेव्हा इथे अर्णवला आता प्रश्न पडलेला असतो की ईश्वरी एवढ्या रात्री बाहेर का गेली होती आणि ते सुद्धा त्या राकेशबरोबर. आणि इथे आता राकेशबरोबर गेली हे आठवल्यानंतर तो अजूनच इथे आता रेसलेस झालेला असतो. त्यानंतर इकडे शलाकाच्या घरी ईश्वरी आलेली असते आणि तिच्याबरोबर राकेशसुद्धा असतो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की मंजूताई शलाकाजी, मंजूताई शलाकाजी, अशी ती दोघींनासुद्धा आवाज देत असते. पण इथे आता मंजूताईसुद्धा घरात नसते आणि शलाकाचं तरी ते राकेशने कामच करून टाकलेलं असतं. तेव्हा राकेश म्हणतो ईश्वरीजी, अहो बघा ना घराला तर टाळं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते अरे हो, घराला तर टाळं आहे. शलाकाजी आणि मंजूताई दोघीजणी कुठे गेले असतील? तेव्हा इथे ईश्वरीला आता शलाकाची काळजी वाटत असते. तिला खूप टेन्शन आलेलं असतं. तेव्हा इकडे अर्णव आता विचार करत असतो, काय करू? ईश्वरीला फोन करून विचारू का ती घरी आली की नाही? कारण इथे ती राकेशबरोबर गेलेली असते. अजून व्यवस्थित घरी आली की नाही हे त्याला आता कन्फर्म करायचं असतं. म्हणून तो फोन करतो आणि पुन्हा कट करत असतो. म्हणतो जाऊ दे ना, आली असेल घरी, आता कशाला फोन करू? उद्या सकाळी ऑफिसमध्ये भेटणं होईलच, तेव्हा विचारेन. आणि तो फोन कट करायला जाणार तेवढ्यात ईश्वरीला आता रिंग गेलेली असते आणि ती फोन उचलते. ती म्हणते हां सर बोला ना. तेव्हा अर्णव म्हणतो कुठे आहेस तू? तू कुठे बाहेर आहेस का? तेव्हा ईश्वरी म्हणते हो मी जरा बाहेर आली आहे. तेव्हा अर्णव म्हणतो ह्या वेळेला एकटी बाहेर आली आहेस की कोणी बरोबर आहे तुझ्या? तेव्हा ईश्वरी म्हणते नाही सर, आमच्या शेजारचे ते राकेश जे आहेत ना ते आहेत माझ्यासोबत. आणि इथे ईश्वरी आता पुढे सांगायला जातच असते की ती शलाकाला शोधण्यासाठी बाहेर पडलेली आहे. पण इथे अर्णव जेव्हा राकेशचं नाव ऐकतो तेव्हाच त्याला आता राग आलेला असतो आणि तो म्हणतो हां ठीक आहे, मला जास्त काही ऐकायचं नाही आहे, असं म्हणून तो फोन कट करतो. कारण त्याला अजिबात आवडत नाही की एवढ्या रात्री ईश्वरी त्या राकेशबरोबर बाहेर गेलेली आहे. पण ती कारण सांगत असते. ते कारणसुद्धा न ऐकता अर्णव आता फोन ठेवून देतो. तेव्हा इथे अर्णवला आता प्रश्न पडतो की हा राकेश एवढा आहे तरी कोण? कारण जेव्हा तो ईश्वरीच्या घरी गेलेला असतो तेव्हा इकडे आत्यासुद्धा काय म्हणते, माणसाकडे पैशाची श्रीमंत असते पण राकेश खरंच खूप चांगला आहे, त्याच्याकडे मनाची श्रीमंती आहे. त्याच्यामुळे इथे अर्णवला आता प्रश्न पडलेला असतो की ईश्वरी या राकेशबरोबर एवढ्या रात्री बाहेर जाते म्हणजे हा नेमका आहे तरी कोण? कारण एवढ्या रात्री तर मुली कुणाही बरोबर बाहेर जायला घाबरतात. पण राकेश हा त्यांच्या खरंच इतका जवळचा आहे का की त्याच्यावरती विश्वास ठेवला जाऊ शकतो आणि त्याच्याबरोबर ईश्वरी इतक्या लांब एकटीसुद्धा जाऊ शकते? त्यानंतर इकडे आता अर्णवला प्रश्न पडलेला असतो
तर एका बाजूला आता इकडे राकेश म्हणत असतो की ईश्वरीजी बघताय ना, अहो कुठे आहे तिथे शलाकाजी, आपण त्यांना उद्या शोधूया का? तेव्हा ईश्वरी टेन्शनमध्ये आलेली असते आणि तेवढ्यातच इथे जेव्हा ईश्वरी अर्णवबरोबर फोनवरती बोलत असते तेव्हा इथे राकेशने इथे आता शलाकाच्या मोबाईलवरून ईश्वरीला मेसेज केलेला असतो. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, शलाकाजी कुठे गेल्या असतील? त्या बिचाऱ्या माझ्याकडे किती दिवस मदत मागत होत्या, तुमच्याबरोबर त्यांची भेट घडवून देत होते आणि बघा ना आता अचानक कुठे गेल्या? तेवढ्यातच एक मेसेज आलेला असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की शलाकाजींचा मेसेज आलेला आहे. तेव्हा राकेश म्हणतो, हो का? बघा बघा काय मेसेज केला आहे. तेव्हा इथे आता ईश्वरी तिचा मेसेज वाचते. त्याच्यामध्ये तिने लिहिलेलं असतं की ईश्वरी माझी काळजी करू नको, मी तुला आता मेसेज करते कारण तुझा फोन लागत नाही आहे. मी थोड्या दिवसांसाठी माझ्या गावी चालले. गावी आता मी निवांत पोचल्यानंतर तुला फोन करेनच, पण तुला काळजी वाटेल म्हणून मी इथे तुला मेसेज करून सांगते की मी माझ्या गावी चालले, माझी काळजी करू नको. मी इथे आल्यानंतर मी तुला पुन्हा फोन करेन आणि मग आपण दोघीजणी मिळून माझ्या नवऱ्याला शोधूया. तेव्हा इकडे ईश्वरीच्या जीवात जीव आलेला असतो. म्हणजे शलाका आपल्या गावी गेले ही माहिती मिळाल्यानंतर तिला खूपच जास्त आनंद होतो. नाहीतर ती इतकी घाबरलेली असते की तिला आता रडू की काय असं झालेलं असतं. तेव्हा इकडे ईश्वरी आता तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. ती म्हणते, बरं झालं शलाकाजी बिचारा गावी गेल्यात. मला तर त्यांची खूप काळजी वाटत होती, टेन्शन आलं होतं मला. माझ्या मनामध्ये इतके वाईट साईट विचार येत होते ना, तर काय सांगू. पण बरं झालं त्या त्यांच्या गावी गेल्यात. बिचाऱ्या घाबरल्या आणि सरळ गावी निघून गेल्या. मला त्यांच्यासाठी खूप वाईट वाटतंय. तेव्हा इथे ईश्वरी आता रडायला सुद्धा लागते कारण तिला तिची खूप काळजी वाटत असते. ईश्वरी म्हणत असते की मला खूप टेन्शन आलं होतं, बरं झालं त्या सुखरूप आहेत. मी त्यांना जर काही झालं असतं ना तर मी स्वतःला कधीच माफ नसतं करू शकले. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, बरं ठीक आहे, चला आता आपण निघूया. ईश्वरी जेव्हा रडत असते तेव्हा राकेश तिला धीर द्यायला जातच असतो. तेवढ्यातच इथे ईश्वरी म्हणते, बरं ठीक आहे, नाही नाही मी ठीक आहे, चला आता आपण निघूया, खूप उशीर झाला आहे ना. तेव्हा इथे राकेश म्हणतो, हो खूपच जास्त उशीर झाला आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, राकेशजी आता काय करायचं आपण, कसं भेटायचं त्यांना, त्या कधी परत येणार आहेत काय माहिती. तेव्हा राकेश म्हणतो, काही काळजी करू नका, एक काम करा, आता रात्र झाले, तुम्ही जाऊन आराम करा, आपण उद्या या विषयावरती बोलूया, त्यांना फोन करू आणि हवं तर त्यांच्याशी सगळं सविस्तर बोलून घेऊ. तेव्हा ईश्वरी म्हणते, बरं ठीक आहे. त्यानंतर ईश्वरी घरी गेल्यानंतर राकेश आता धावत पळत येतो आणि दरवाजा उघडतो. आता इथे राकेशने खूप मोठा कांड करून ठेवलेला असतो. शलाकाला त्याने मारलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता राकेश आपल्या रूममध्ये येतो आणि येऊन सगळ्यात आधी शलाकाला बघतो. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, शलाका शलाका माहिती आहे का, तुला 2 तास शोधून आलो मी बाहेर माझ्या इंदोरी जिलेबी बरोबर, मग तू कुठे सापडली नाहीस. तुझ्या मोबाईलवरून मेसेज आला ना गावी गेलीस म्हणून, मग आम्ही आलो लगेच. मी तिच्याबरोबर काय तुला रात्रभर शोधलं असतं, पण काय करणार, तू सापडली नसतीस बरोबर की नाही, म्हणून तर तुला शोधत बसलो असतो ना. शलाका शलाका उगाच आलीस की नाही इथे, आता जीव द्यावा लागला तुला. किती चांगली होतीस ग तू, खूपच जास्त गोड होतीस. कसं हसत हसत तुझं घर, तुझे दागिने सगळं काही माझ्या नावावरती करून मोकळी झालीस. हसत हसत सगळं काही मला दिलंस, संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या नावावरती देऊन मोकळी झालीस आणि मग मी तिथून काढता पाय घेतला. मग तू तुझं आयुष्य व्यवस्थित जगायचं होतंस ना, कशाला आलीस बरं तू इथे माझ्या मागे मागे सगळं काही शोधून काढायला, सगळं काही उद्ध्वस्त करायला. आणि बरोबर आलीस तर आलीस आणि माझ्या इंदोरी जिलेबीलाच मिळालीस आणि तिच्याकडूनच मला शोधण्यासाठी प्रयत्न करत होतीस, मला धडा शिकवण्यासाठी प्रयत्न करत होतीस. पण बघितलंस ना आता शेवटीला काय झालं. अगं तूच गेलीस की नाही आता देवाघरी कायमची. आता काय करायचं आपण, आता पुन्हा तू इथे कधीच येऊ शकत नाही. लवकरात लवकर तुझी विल्हेवाट लावून टाकतो, असं सुद्धा राकेश म्हणतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे अर्णव आता ऑफिसमध्ये आलेला असतो. तेव्हा ईश्वरी त्याला गुड मॉर्निंग विश करते. तेव्हा इथे अर्णव तिच्याकडे बघतच राहतो. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, सर गुड मॉर्निंग. खरंच काल तुम्ही माझ्या घरी आला होतात माझी पर्स घेऊन आणि तुमची आणि माझी भेटच नाही झाली. तेव्हा इथे लावण्या आणि तिची मैत्रीण स्पॅम दोघी सोबतच असतात. तेव्हा अर्णव सगळ्यांना बसायला सांगतो कारण सगळा स्टाफ त्याला गुड मॉर्निंग करण्यासाठी उभा राहिलेला असतो.
तेव्हा तो सगळ्यांना बसायला सांगतो. मात्र इथे जेव्हा ईश्वरी म्हणते की काल रात्री तुम्ही माझी पर्स घेऊन घरी आला होतात, ही गोष्ट ऐकल्यानंतर स्पॅमला तर आश्चर्य वाटतंच, पण लावण्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो की अर्णव इथे ईश्वरीची पर्स तिच्या घरी तिला देण्यासाठी गेला होता. तेव्हा तिला खूप मोठा आता इथे प्रश्न पडलेला असतो. तेव्हा अर्णव म्हणतो, हो अगदी बरोबर, म्हणजे मी काल तुझी पर्स घेऊन आलो होतो, मला असं वाटलं त्याच्यामध्ये काहीतरी महत्त्वाचं असेल. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही सर, हल्ली तर तुम्हाला माहिती आहे सगळे पेमेंट हे मोबाईलवरून ऑनलाईन होतच असतात, त्याच्यामुळे पर्स जरी सोबत नसली तरी काही अडत नाही, फक्त मोबाईल सोबत असावा लागतो. आणि म्हणूनच तुम्ही जरी एवढ्या लांब माझी पर्स घेऊन नसता आलात ना सर, तरीसुद्धा चाललं असतं, पण तरीसुद्धा तुम्ही वेळात वेळ काढून माझी पर्स घेऊन आलात, त्यासाठी मनापासून थँक्यू सर. तेव्हा इकडे आता ईश्वरी म्हणत असते, सर काल रात्री तुम्ही मला फोन का केला होतात, काही काम होतं का? तेव्हा मी जरा बाहेर होते. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, हो काही डाऊट्स होते मला डिझाईनबद्दल म्हणून फोन केला होता, पण ते सगळे डाऊट्स आता क्लिअर झालेले आहेत. काल रात्री तुला फोन केला, चुकीच्या वेळी फोन केला वाटतं, त्यासाठी सॉरी. तेव्हा इकडे ईश्वरीला वाटतं की सर असे काय बोलतायत. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, काल रात्री तुला फोन करायला नको होता, चुकीच्या वेळी फोन केला असं वाटतंय. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही नाही सर, असं काही नाही आहे. तेव्हा लावण्य म्हणते, ए सर, काल रात्री जर तुला कसले डाऊट्स होते तर तू मला फोन केला असतास तरीसुद्धा चाललं असतं ना. तेव्हा इथे अर्णव आता लावण्याला एक शब्दसुद्धा बोलत नाही. तो सरळ आता तिथून काढता पाय घेतो. पण त्याला ईश्वरीचा मनामध्ये राग आलेला असतो. त्याला अजिबात आवडलेलं नसतं की इथे ईश्वरी राकेशबरोबर एवढ्या रात्री बाहेर गेलेली असते. कारण त्याला प्रश्न पडलेला असतो, कोण आहे कोण हा राकेश. तो राग इथे आता अर्णवच्या मनामध्ये असल्यामुळे तो सकाळीसुद्धा ईश्वरीबरोबर थोडा तुटकच वागत असतो. पण इथे ईश्वरी आता एवढं म्हणत असते की सर तुमचं काही काम होतं का, तुम्ही सहज फोन केला होतात ना. या गोष्टी आता ती सगळ्यांसमोरच वेड्यासारखी विचारत असते. लावण्याला ते कळत असतं की इथे ईश्वरी देसाई ही आता अर्णवची पिया आहे की अर्णव तिचा पिया आहे, हेच तिला काही कळत नसतं. आणि ईश्वरीला इतकं इम्पॉर्टंट देतोय अर्णव, ही गोष्ट लावण्याला काही पचनी पडत नसते. तिला अजिबात ही गोष्ट आवडत नसते. तेव्हा अर्णव गेल्यानंतर ईश्वरीला काही कळत नाही. तो जेव्हा म्हणतो की एवढ्या रात्री मी फोन करायला नको होता, उगाच केला, ती गोष्ट तिला कळत नाही की अर्णव असं का म्हणाला. तेव्हा लावण्य म्हणते, काय ईश्वरी देसाई, काय चाललंय तुझं, आणि ए सर काय म्हणत होता. तेव्हा ईश्वरी म्हणते, मला कळलं ना की तुम्हाला सांगेन, मलासुद्धा अजून कळलेलं नाही आहे, तुम्ही नका एवढा विचार करू. तेव्हा लावण्य म्हणते, ए सरचं काय चाललं आहे मला माहिती नाही, पण तू काय करण्याचा प्रयत्न करतेस ना मला बरोबर माहिती आहे. गोड गोड बोलून ए सरच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतेस ना. एक गोष्ट लक्षात ठेवायची, लांब राहायचं त्याच्यापासून. आत्ता सांगते, तू इथे काय करायला येतेस ना हे लक्षात ठेव, आणि काय करण्याचा प्रयत्न करतेस मला बरोबर कळतं आहे. तेव्हा इथे ईश्वरीला राग येतो, कारण लावण्याने तिचा हात पुन्हा पकडलेला असतो. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की मी इथे कशाला येते ना मला बरोबर माहिती आहे. तेव्हा लावण्य म्हणते, मुद्दामून करतेस ना हे सगळं. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो मी मुद्दामून करते, मुद्दामून मी एकच काम करते, ते म्हणजे मी इथे कशाला येते ते काम. मी इथलं ऑफिसमधलं काम करते, आणि ते का करते तुम्हाला बरोबर माहिती आहे, हो की नाही. तेव्हा इथे ईश्वरी आता ज्या हाताने लावण्याने तिचा हात पकडला होता तो हात ती पकडते आणि त्याची 2 बोटं आता दुमडते. आणि इथे ईश्वरी म्हणत असते, लक्षात आहे ना मी काय करण्याचा प्रयत्न करते. तेव्हा लावण्याला कळतं, आधीसुद्धा ईश्वरी तिला म्हणालेली असते की तुमच्या दोन्ही हाताची जेव्हा सगळी बोटं दुमडून होतील ना, तेव्हा मग बोटं उरणार नाहीत, तेव्हा तुमच्या पापाचा घडा भरेल, आणि मग मात्र मी गप्प बसणार नाही. मग मी सरांना जे काही सांगायचं आहे ते तर सांगेनच, पण मी स्वतःसुद्धा चांगलाच धडा शिकवेन, असं ईश्वरी लावण्याला म्हणालेली असते. की आता एक बोट दुमडलंय, एक चूक झाली अजून की दुसरं बोट दुमडणार, मग तिसरं, मग चौथं, मग हळूहळू असं करून जेव्हा दोन्ही हाताची 10 बोटं संपून जातील तेव्हा मात्र तुमच्या पापाचा घडा भरेल असं समजा. आता तुमच्या लक्षात आलंच असेल ना, दुसरं बोट दुमडलंय, अजून बाकीची बोटं आहेत, पण तुम्हाला कळलं असेल मी काय करण्याचा प्रयत्न करते आणि काय सांगण्याचा, कारण तेवढं तर तुम्ही हुशार आहातच. समजने वालों को इशारा ही काफ़ी होता है, असं सुद्धा इथे ईश्वरी लावण्याला म्हणते. लावण्य म्हणते, माझ्याशी नीट बोलायचा,
नीट बोलायचं, कळलं तुला? तेव्हा इकडे आता राकेश आपल्या रूममध्ये असतो. तो इकडे आता बघत असतो. शलाकाची त्याने जागा बदललेली असते. शलाकाला त्याने कपाटामध्ये ठेवून दिलेलं असतं. तेव्हा इकडे शलाका आता कपाटामध्ये असते. तिच्या चेहऱ्यावरती त्याने त्याचं शर्ट ठेवलेलं असतं आणि नंतरला ते शर्ट बाजूला करतो आणि इथे शलाकाचा चेहरा बघतो आणि म्हणतो, काय हे बायको, अगं काय केलंस तू? माझ्या मागे मागे इथपर्यंत नसती आलीस तर कदाचित जीव वाचला असता की नाही तुझा. उगाच तू इथे आलीस. काय मिळालं हे सगळं करून तुला? मला शोधण्यासाठी आली होतीस, मला धडा शिकवण्यासाठी आली होतीस. अगं तशी तुझी प्रॉपर्टी सगळी हिसकावून घेतली होतीच ना मी. मग तेव्हाच तुला कळायला हवं होतं की मी किती मोठा हरामी आहे ते. इथपर्यंत शोधायला आलीस आणि स्वतःचा जीव घालवून बसलीस, बरोबर की नाही? आता तुला जास्त वेळ इथे ठेवायला नको. लवकरात लवकर तुझी विल्हेवाट लावायला पाहिजे, नाहीतर डेड बॉडीचा जर वास आला ना तर मग मात्र पंचायत होईल. आज रात्रीच तुझी विल्हेवाट लावतो बघ तू. त्यानंतर इथे दरवाजा नॉक होतो. तेव्हा राकेश म्हणत असतो की ह्या वेळेला कोण आलं असेल, कोण असेल आता ह्या वेळेला बाहेर. तेव्हा तो जरा मनामध्ये घाबरलेला असतो. येतो आणि दरवाजा उघडतो. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, जेव्हा राकेश विचारतो कोण आहे, तेव्हा बाहेरून नम्रता म्हणते, राकेशजी मी आली आहे. तेव्हा इथे राकेशला आता प्रश्न पडतो की ह्या वेळेला नम्रता कशाला आली असेल. तेव्हा तो दरवाजा उघडतो आणि बाहेर येतो आणि म्हणतो, हा नम्रताजी बोला ना. तेव्हा इथे नम्रता म्हणत असते, राकेशजी एवढा उशीर का लावला दरवाजा उघडायला? अहो हे बघा, मी तुमच्यासाठी नाश्ता घेऊन आले होते. तेव्हा राकेश म्हणतो, नाश्ता कशाला आणलात उगाच तुम्ही? तेव्हा नम्रता म्हणते, आत्या म्हणत होती तुम्हाला इंदोरी पोहे खूप आवडतात ना, म्हणून तुमच्यासाठी इंदोरी पोहे दिलेत तिने. घ्या, गरमागरम आहेत, खाऊन घ्या. तेव्हा राकेश म्हणतो, कशाला उगाच तुम्ही इतका त्रास घेतला? नम्रता म्हणते, त्रास कसला? अहो खा तुम्ही. आणि तुम्ही आता कामाला जाणार आहात ना तुमच्या? तेव्हा राकेश म्हणतो, नाही मी आज नाही जाणार आहे कामाला. आज थोडी कणकणी आली आहे ना, तेव्हा घरीच आराम करीन म्हणतो. आज मी कुठेही जाणार नाही आहे. थोडं औषध घेतो आणि आराम करतो. तेव्हा नम्रता म्हणते, अहो तुम्हाला बरं वाटत नाही आहे का? थांबा, मी तुमच्यासाठी औषध घेऊन येते. तुम्ही ते खा आणि मग तुम्ही आराम करा. तेव्हा राकेश म्हणतो, नाही नको, माझ्याकडे औषध आहे. हे तुम्ही पोहे आणलेत ना, ते आता मी खातो आणि थोडा वेळ पडतो म्हणतो. तेव्हा इथे नम्रता म्हणते, बरं ठीक आहे. त्यानंतर इकडे प्रेक्षकांनो, आता जे इंदोरी पोहे नम्रता घेऊन आलेले असते, ते पोहे आता तो हातामध्ये घेतो आणि जाऊन इथे उभा राहतो. आता ते सुद्धा शलाकाच्या समोर. शलाकाला म्हणत असतो की बघतेस का, हे बघ इंदोरी पोहे आणलेत माझ्यासाठी. तू नाही कधी बनवलेस माझ्यासाठी नागपुरी पोहे? कधीच नाही बनवलेस ना? बरं काही हरकत नाही, हे घे, खातेस का तू? नाही नाही, तू कशी खाणार? मीच खातो आता. आणि तिच्या समोर इथे राकेश आता पोहे खात असतो आणि एकीकडे तिला म्हणत असतो की वा, काय इंदोरी पोहे झालेले आहेत, खूपच छान. कशाला आलीस तू इथे आता? बघितलंस ना काय झालं? आता लवकरात लवकर तुझी विल्हेवाट लावायला हवी आहे, कारण इथे जास्त वेळ तुला ठेवू शकत नाही ना. आज रात्रीच तुझं काम करायला हवं, नाहीतर उगाच जर आजूबाजूच्या लोकांना वास आला तर मात्र माझं काही खरं नाही आहे. तेव्हा इकडे राकेश म्हणतो की माझ्या इंदोरी जिलेबीला यातलं काही कळता कामा नये. बिचारीला खूप काळजी वाटते गं तुझी. आता तिची काळजीसुद्धा मिटेल. गेलीस ना तू कायमची गावाला निघून, बरोबर ना? मग आता तुझी कायमची काळजी मिटेल ना तिचीसुद्धा आणि तुझीसुद्धा, बरोबर की नाही? माझ्यातला आणि माझ्या इंदोरी जिलेबातला खूप मोठा अडथळा मी आता दूर केलेला आहे आणि म्हणूनच आज रात्री एकदा का तुझी विल्हेवाट लावली की मी मोकळा, असं राकेशला वाटत असतं. आणि त्यामुळे त्याने इथे कपाटामध्ये आता शलाकाला डांबून ठेवलेलं असतं, तिला बंद करून ठेवलेलं असतं आणि सगळं काही करून सवरून मात्र नामान निराळासुद्धा वावरत असतो. त्यानंतर इथे लावण्या चिडलेली असते. ती आपल्या मैत्रिणीला इथे आता स्पॅमला म्हणत असते की नक्की चाललं आहे काय हे सरचं? तो एवढ्या मोठ्या कंपनीचा CEO आहे, तरीसुद्धा त्या ईश्वरीची पर्स घेऊन तिच्या घरी जातो. मला कळतच नाही आहे नक्की कोण कुणाचं पिया आहे ते. ती त्याची पिया आहे की ASR पिया आहे? तेव्हा इथे आता तिची मैत्रीण म्हणत असते, हे काहीतरी वेगळं. तेव्हा लावण्य म्हणते, नाही, अजिबात नाही, हे काहीतरी वेगळं असं मी होऊच देणार नाही. तसं जर काही त्याच्या मनात असेल ना तर ते बाजूला करायलाच हवं. तेव्हा इकडे आता स्पॅम तिथून निघून जाते, कारण अर्णव तिथे आलेला असतो. अर्णव म्हणतो, लावण्य हे सगळं काय आहे? काय केलं आहेस काय तू? तेव्हा लावण्य म्हणते, काय झालं SR? तेव्हा इकडे अर्णव म्हणत असतो, अगं या रिपोर्टमध्ये बघ,
12 मिस्टेक आहेत, 12 मिस्टेक. हे काय चाललंय तुझं? कसं काम करतेस तू? लक्ष कुठे असतं तुझं? तेव्हा इथे आता लावण्य म्हणत असते, ए सर सॉरी, मी सगळे करेक्शन करून देते. अर्णव म्हणतो, काही गरज नाही त्याची. मी सिंदूरला सांगितलं आहे, ती आता लीगल टीमकडून दुसरा रिपोर्ट घेऊन येणार आहे आणि तो तयार करून मला देणार आहे. तू करायची गरज नाही आता. पण जरा लक्ष दे कामामध्ये. कुठे लक्ष असतं तुझं ते कळतच नाही आहे मला. यापुढे अशा चुका नाही झाल्या पाहिजे. तेव्हा लावण्य म्हणत असते, ए सर एक मिनिट, माझी ममा तुझी बिझनेस पार्टनर आहे आणि ती या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करते आणि मी तिची मुलगी आहे. तरीसुद्धा तू मला एखाद्या एम्प्लॉईसारखं ट्रीट करतोस. तू सतत माझा अपमान करत असतोस, जसा ईश्वरी देसाईचा करतोस तसा. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की तू तिच्यासारखी नाही आहेस, तू तिच्यासारखी होऊच शकत नाहीस, कारण ती तुझ्या बाबतीत प्रत्येक गोष्टीमध्ये सरस आहे. ती तिचं काम व्यवस्थितरित्या करत असते. आणि राहिला प्रश्न, तुझी ममा माझी बिझनेस पार्टनर आहे. तुझ्या ममाला जाऊन विचार, मी जे काही करतो ते चुकीचं आहे की बरोबर. कारण जेव्हा तू इथे जॉईनिंग केलंस ना, तेव्हाच तुझ्या ममाने मला सांगितलं आहे की माझी मुलगी आहे म्हणून तिला इथे सगळं काही आयत्या हातात देऊ नकोस, तर तिला बाकीच्या एम्प्लॉईसारखंच ट्रीट कर, असं तुझ्या मला ममाने सांगितलं आहे. कळलं तुला? तेव्हा इथे आता ईश्वरी देसाई ही लावण्यापेक्षा सरस आहे असं म्हणाल्यानंतर लावण्याला राग येतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता ईश्वरी शलाकाला फोन करत असते. शलाकाचा मोबाईल राकेशकडे असतो. तेव्हा नम्रता म्हणत असते की राकेशजी, तुमच्याकडे 2-2 फोन आहेत का? तेव्हा जयू आत्या म्हणते, बोललं नाहीत कधी. तेव्हा राकेश म्हणतो, नाही, हा फोन माझा नाही आहे. जयू आत्या म्हणते, मग कुणाचा आहे? त्यानंतर इथे राकेश आता गप्पच बसतो. तर इकडे ईश्वरी आपली फाईल घेऊन आलेली असते. तेव्हा अर्णव म्हणतो, ठीक आहे, एवढ्या मोठ्या काही चुका नाही आहेत, पण एक खूप मोठी चूक आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय चूक आहे सर? तेव्हा अर्णव म्हणतो की रात्रभर बाहेर फिरायचं आणि मग ऑफिसमध्ये येऊन झोपा काढायच्या. मग तर ह्या चुका होणारच ना. कुठे गेली होतीस रात्री? असं अर्णव आता ईश्वरीला विचारतो. तेव्हा ईश्वरी अर्णवने असा प्रश्न विचारल्यानंतर ती आता विचारातच पडते.